आमची मागणी अशी आहे की एक छोटं ज्याचे पत्ते नाही, ॲड्रेस नाही, फोटो नाही आणि एक छोट्या 10x15च्या रूममध्ये जर 80 लोकांची जर नावं नोंदत होत असेल तर ती चूक आहे ना, ती कोणत्या पद्धतीने होत असेल. अशा तऱ्हेने ती खोटी हे मतदार यादी ही तयार करण्यात आली आहे आणि ह्याच्यावर आमचा राहुल गांधी जो नेते आहेत हे उतरत आहेत, प्रश्न उठवत आहेत आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज हे सर्व जो काही हे आमचे पत्रकार परिषद आहे त्याद्वारे आम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज राज्यभरात सर्वत्र महाविकास आघाडीवरून आंदोलन चालू आहे. याच विषयावर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी दिल्लीत महाविकास आघाडी इंडिया आघाडी मग रत्नागिरीत आपण का सांगितलं? नाही, रत्नागिरीत बी आपण करणार आहे, कारण आजचा जो त्यांचा जो आंदोलन होता किंवा काय ह्याची पूर्व आम्हाला कल्पना नसल्या कारणाने आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकलो. अगर आपल्याला ह्याच्यापूर्वी जर कल्पना असती तर नक्कीच ह्या जो आजची पत्रकार परिषद होती त्यांच्यामध्ये बी त्यांना आम्ही सहभागी करून घेतला असता आणि त्यांचा जो आंदोलन होता त्यांनाही आम्ही पाठिंबा दिला असता. उद्धव ठाकरे सेनेकडनं आज आंदोलन करताना महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली रत्नागिरीमध्ये. चुकून नाही, ती कदाचित चुकून झालेली असेल, परंतु महाविकास आघाडी ही पूर्ण आहे आणि अखंड आहे, याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही. तुम्ही त्यातला एक घटक पक्ष आहात, अशा वेळेला उद्धव ठाकरे सेनेची भूमिका चुकून झाली पण योग्य वाटते का? नाही, ती चुकून अशी काही कारणास्तव किंवा काही असं असेल त्याच्यामुळे झाली असेल. आता त्याची पूर्ण मला कल्पना नसल्या कारणाने मी त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतंय काय झालं. नाही, आमचा विचार असा आहे आणि आमचं सर्व असं आहे की जो आमची महाविकास आघाडी आहे या आघाडीनं बरोबर घेऊन जो बी काय स्वतःच्या जो निवडणुका आहे त्या निवडणुका आम्ही सर्व एकत्र मिळून समोर जाणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.